श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामींचे काही नवीन सेवेकरी असतील किंवा स्वामींची नित्यसेवा सुरू करायची इच्छा आहे, पण नित्यसेवा कशी करावी आणि का करावी? तर बघा, नित्यसेवा म्हणजे काय? नित्य नियमाने केलेली सेवा म्हणजे नित्यसेवा. नित्यसेवेमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. नित्यसेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं आपले कर्म बदलण्याचं काम, जे नशिबात नाही आहे ते सुद्धा देण्याचं काम स्वामी महाराज करत असतात. आता नित्यसेवा कशी करावी? नित्यसेवा ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी केली तरी चालते, परंतु शक्यतो सकाळी देवघरात आसनावरती बसून नित्यसेवा केली तर दिवसभर आपल्यासाठी नित्यसेवा ही कवचकुंडल बनून राहते. बघा, जसे महाभारतातील कुंतीपुत्र कर्णाला कवचकुंडल होते, तसेच माऊलींनी आपल्यासाठी नित्यसेवेच्या रूपाने कवचकुंडल दिले आहेत. या सेवेने स्वामी महाराज स्वतः आपलं संरक्षण करतात. आणि मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची नित्यसेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींचा फोटो छोटासा का होईना पण आपल्या देवघरात असणं खूप महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. तर बघा, नित्यसेवेमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृताचे क्रमशः 3 अध्याय दररोज पठण करायचे असतात आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप आपल्याला करायचा असतो. श्री स्वामीचरित्राचे क्रमशः 3 अध्याय कशासाठी पठण करावे? तर बघा, पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी, दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडवण्यासाठी, तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी पठण करायचा असतो. पण तुम्ही नवीन सेवेकरी आहात, एवढी सेवा करणं शक्य होत नाही, तर अगदी सोप्या पद्धतीने नित्यसेवा कशी सुरू करावी या माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवरती बघा, छोटासा त्रिकोण दिसतोय, त्यावरती क्लिक करा आणि संपूर्ण माहितीचा व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.